भाऊ बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटतं तूर राशी नेहमी सगळ्यांना समजून घेते, पण एक असा क्षण येतो जेव्हा ही राशी कोणालाही काही न सांगता स्वतःसाठी निर्णय घेते. तो निर्णय आवाजात नसतो, पण त्याचा परिणाम आयुष्याची दिशा बदलणारा असतो. अनेकांना वाटतं हा बदल अचानक घडला, पण प्रत्यक्षात तो बराच काळ आतून तयार झालेला असतो. हा व्हिडिओ सुरू होताच तुम्हाला जाणवेल की तूर राशीचं खरं सामर्थ्य तिच्या बोलण्यात नाही, तर तिच्या शांततेत दडलेलं आहे. इथे तुम्हाला अशी सत्य कळतील जी सहसा कुणी सांगत नाही. का तूर राशी शेवटी मागे वळून पाहत नाही? का ती अचानक अंतर ठेवते? आणि का तिचं एक शांत पाऊल अनेक नात्यांचं गणित बदलून टाकतं? जर तुम्हाला वाटत असेल की तूर राशी फक्त समतोल राखते, तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. कारण इथे उलगडणार आहे तो क्षण जिथे तूर राशी स्वतःला प्राधान्य देते आणि तोच क्षण तिच्या नशिबाचा खरा टर्निंग पॉइंट ठरतो. ज्योतिष सांगते सत्य, तूर राशीचं न बोललेलं सत्य. फार कमी लोकांना माहीत आहे. तूर राशी बाहेरून नेहमी शांत, समतोल आणि समजूतदार दिसते. लोकांना वाटतं ही राशी सगळ्यांशी जुळून घेणारी, कधीच टोकाची भूमिका न घेणारी असते. पण ज्योतिष सांगते की तूळ राशीच्या मनात चाललेलं सत्य फारच वेगळं असतं. हे लोक अनेकदा स्वतःच्या भावना शब्दात व्यक्त करत नाहीत, कारण त्यांना समोरच्याचं मन दुखवायचं नसतं. हसत राहणं, परिस्थिती सांभाळणं आणि सगळं नीट आहे असं दाखवणं ही त्यांची सवय बनते. तूळ राशीचं न बोललेलं सत्य असं की हे लोक आतून खूप खोल विचार करणारे असतात. एखादी गोष्ट त्यांना पटली नाही, दुखावली किंवा अन्यायकारक वाटली तर ती लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते सगळं मनात साठवत जातात आणि एकदा का मनाचा तो समतोल ढासळला, तर ही राशी शांतपणे पण कायमचा निर्णय घेते. त्या क्षणी कोणताही गोंधळ, वाद किंवा स्पष्टीकरण न देता ती माणसांपासून किंवा परिस्थितीपासून दूर जाते. ज्योतिषानुसार तूळ राशीचं आणखी एक गुपित म्हणजे त्यांची न्यायप्रिय वृत्ती. हे लोक स्वतःवर अन्याय सहन करू शकतात, पण ज्यांना ते आपलं मानतात त्यांच्यावर अन्याय झाला तर आतून तुटून जातात. तेही कधीच मोठ्याने सांगत नाहीत. पण त्या वेदनेचा परिणाम त्यांच्या निर्णयांवर स्पष्टपणे दिसतो. याच कारणामुळे अनेकांना वाटतं की तूळ राशी अचानक बदलली, पण प्रत्यक्षात तो बदल बराच काळ मनात तयार झालेला असतो. तूळ राशी प्रेमात, मैत्रीत आणि नात्यांमध्ये खूप प्रामाणिक असते. पण त्यांची हीच प्रामाणिकता अनेकदा त्यांच्यासाठी परीक्षा ठरते. समोरच्याला समजून घेता घेता ते स्वतःला विसरतात. ज्योतिष सांगते की जेव्हा तूळ राशी स्वतःचा आत्मसन्मान जपायला शिकते, तेव्हा तिचं नशीब वेगळ्याच दिशेने वळतं. त्या क्षणी ही राशी कोणाच्याही विरोधात न जाता शांतपणे स्वतःचा मार्ग निवडते आणि तो मार्गच तिच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो. हे न बोललेलं सत्य फार कमी लोकांना कळतं, कारण तूळ राशी शब्दांनी नाही तर कृतीने आपलं अंतिम उत्तर देते. शांततेत घेतलेला त्यांचा निर्णय हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. तूळ राशीचं आणखी एक दुर्लक्षित सत्य म्हणजे त्यांची अंतर्गत लढाई. बाहेरून समतोल दाखवणारी ही राशी मनात सतत दोन टोकांमध्ये अडकलेली असते. योग्य, अयोग्य, मन, मेंदू, भावना, वास्तव या सगळ्यांचा तोल राखताना ती स्वतःशी झुंज देत असते. ज्योतिष सांगते की ही अंतर्गत लढाईच तूळ राशीला इतरांपेक्षा वेगळं बनवते, कारण निर्णय घेण्याआधी ती प्रत्येक शक्य परिणाम मनात जगून पाहते. तूळ राशीला लोकांची मतं फार लवकर समजतात. कोणी खोटं बोलत आहे, कोणी फक्त उपयोगासाठी जवळ येत आहे, हे त्यांना आतून जाणवतं. पण तरीही ते लगेच दुराव्याची भूमिका घेत नाहीत. त्यांना वाटतं समोरच्याला एक संधी द्यावी. हेच त्यांचं न बोललेलं सत्य आहे की ते विश्वास पटकन तोडत नाहीत. पण एकदा विश्वास तुटला की पुन्हा जुळवणं जवळजवळ अशक्य होतं. ज्योतिषानुसार तूळ राशीचं कर्मफळ खूप सूक्ष्म असतं. त्यांनी केलेल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टींचं फळ लगेच मिळत नाही, पण योग्य वेळी नक्की मिळतं.
म्हणूनच अनेकदा तूळ राशीला वाटतं की आपण नेहमीच त्याग करतो आणि समोरचा पुढे जातो. पण काळ जसजसा पुढे सरकतो, तसतशी परिस्थिती उलटते आणि तूळ राशी शांतपणे वर येते, कोणालाही काही सिद्ध न करता. या राशीचं अजून एक गुपित म्हणजे त्यांची एकाकी होण्याची गरज. गर्दीत असूनही तूळ राशीला कधी-कधी स्वतःसोबत एकांत हवा असतो. तो एकांत म्हणजे पलायन नसून आत्मपरीक्षण असतं. त्या काळात ती मागे वळून पाहते, चुका ओळखते आणि पुढचा मार्ग ठरवते. बाहेरून लोकांना वाटतं ती दूर जाते, पण प्रत्यक्षात ती स्वतःला अधिक मजबूत बनवत असते. तूळ राशीच्या आयुष्यात मोठे बदल अचानक घडल्यासारखे वाटतात. पण ज्योतिष सांगते की ते बदल आधीच ठरलेले असतात. ती राशी बराच काळ शांतपणे सहन करते, समजून घेते आणि शेवटी जेव्हा समतोल पूर्णपणे ढासळतो, तेव्हा कोणतीही घोषणा न करता नवीन अध्याय सुरू करते. त्या क्षणानंतर मागे वळून पाहणं तिच्या स्वभावात नसतं. हेच तूळ राशीचं न बोललेलं सत्य आहे की ती गोंगाटात नाही तर शांततेत आपलं नशीब घडवते. तिच्या आयुष्यातील खरी ताकद शब्दांमध्ये नाही, तर संयम, विवेक आणि योग्य वेळी घेतलेल्या न दिसणाऱ्या निर्णयांमध्ये दडलेली असते. तूळ राशीचं अजून एक खोल सत्य म्हणजे त्यांची मौनाची स्मरणशक्ती. ही राशी वाईट शब्द, अपमान किंवा दुर्लक्ष लगेच व्यक्त करत नाही, पण ते विसरतही नाही. प्रत्येक अनुभव त्यांच्या मनात नोंदवला जातो. ज्योतिषानुसार तूळ राशी क्षमाशील असते, पण ती भोळी नसते. वेळ आली की ती जुन्या आठवणींच्या आधारेच निर्णय घेते. त्यामुळे तिचा निर्णय अचानक वाटतो, पण तो अनेक वर्षाच्या निरीक्षणातून तयार झालेला असतो. तूळ राशीला नियंत्रण आवडत नाही, पण समतोल आवडतो. कोणीही त्यांना दडपून, भावनिक ब्लॅकमेल करून किंवा अपराधीपणाची भावना देऊन बांधून ठेवू शकत नाही. सुरुवातीला ती सहन करते, समजून घेते, पण आतून तिच्या स्वातंत्र्याची मर्यादा ओलांडली गेली की ती हळूहळू मोकळी होण्याचा मार्ग शोधते. आणि एकदा तो मार्ग सापडला की मागे पाहण्याची गरज तिला वाटत नाही. ज्योतिष सांगते की तूळ राशीचं नशीब लोकांमुळे नाही, तर त्यांच्या निवडींमुळे बदलतं. योग्य माणसं त्यांच्या आयुष्यात येतात तेव्हा ती फुलते, पण चुकीची संगत तिच्या ऊर्जेला थकवते. म्हणूनच आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर तूळ राशी कमी लोक पण खरी नाती असा निर्णय घेते. त्या टप्प्यानंतर तिच्या आयुष्यातील गोंधळ कमी होतो आणि स्थिरता वाढते. तूळ राशीचं अजून एक दुर्लक्षित सत्य म्हणजे तिची आत्मशक्ती. ही राशी बाहेरून आधार शोधते असं वाटतं, पण प्रत्यक्षात संकटात ती स्वतःलाच उभी करते. कोणी साथ दिली नाही तरीही ती आतून सावरते. तिची खरी ताकद म्हणजे ती स्वतःशी प्रामाणिक असते. चुकीचं वाटलं तर ती स्वतःलाच प्रश्न विचारते आणि गरज असेल तर स्वतःलाच बदलते. या राशीला आयुष्यात सौंदर्य, शांतता आणि मानसिक समाधान फार महत्त्वाचं असतं. भौतिक यश मिळालं तरी मन अस्वस्थ असेल तर तू राशी समाधानी राहत नाही. म्हणूनच ती पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा मानसिक समतोलाला प्राधान्य देते. ज्योतिषानुसार जेव्हा तू राशी हे समजून घेते की तिचं समाधान इतरांच्या अपेक्षांमध्ये नाही, तर तिच्या स्वतःच्या मर्यादांमध्ये आहे, तेव्हा तिचं आयुष्य नव्याने आकार घेतं. तू राशीचं हे न बोललेलं सत्य फार कमी लोक ओळखतात. ही राशी कधीही आवाज करून स्वतःला सिद्ध करत नाही. ती शांतपणे स्वतःची जागा बदलते, स्वतःची दुनिया बदलते आणि मग तिच्या बदललेल्या आयुष्यानेच तिचं उत्तर दिलेलं असतं. तूळ राशीचं पुढचं लपलेलं सत्य म्हणजे तिची वेळेची परीक्षा. ही राशी घाईत कधीच निर्णय घेत नाही. इतर राशी जिथे तत्काळ प्रतिक्रिया देतात, तिथे तूळ राशी थांबते, पाहते आणि वेळेला साक्षी ठेवते. ज्योतिष सांगते की तूळ राशीला वेळेवर प्रचंड विश्वास असतो. कारण तिला माहीत असतं की सत्य स्वतःहून पुढे येतं आणि चुकीच्या गोष्टी स्वतःच उघड होतात. म्हणूनच ती शांत राहते, पण दुर्लक्ष करत नाही. तूळ राशीचं मन फार सूक्ष्म असतं. एखाद्याच्या आवाजातला बदल, वागण्यातील विसंगती किंवा नजरेतली अस्वस्थता ती पटकन ओळखते. पण ती यावर थेट प्रश्न विचारत नाही. ती आतून त्या व्यक्तीचा संपूर्ण नकाशा तयार करते. हाच स्वभाव तिला चुकांपासून वाचवतो. अनेकदा लोकांना वाटतं तूळ राशी सहज फसते, पण प्रत्यक्षात ती फसवणूक ओळखूनही योग्य क्षणाची वाट पाहत असते.
ज्योतिषानुसार तूळ राशीचा आणखी एक वेगळा गुण म्हणजे तिची आत्ममर्यादा. ती कोणाच्याही आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करत नाही. पण त्याच वेळी ती स्वतःच्या आयुष्यात कुणालाही अति हस्तक्षेप करू देत नाही. सुरुवातीला ती सीमा स्पष्ट करत नाही, पण आतून त्या सीमा पक्क्या असतात. कोणी वारंवार त्या ओलांडल्या तर तूळ राशी नाते तोडते, पण तक्रार करत नाही. तूळ राशीला प्रसिद्धी किंवा मान्यता मिळावी अशी फारशी ओढ नसते. तिला फक्त इतकंच हवं असतं की तिचं अस्तित्व शांतपणे स्वीकारलं जावं. म्हणूनच ती गाजत नाही, पण टिकते. ज्योतिष सांगते की तूळ राशीचं यश हळूहळू तयार होतं, पण एकदा स्थिर झालं की ते डळमळत होत नाही. तिची वाट सरळ नसते, पण योग्य असते. या राशीचं अजून एक न बोललेलं सत्य म्हणजे ती दुःखातही सुसंस्कृत राहते. वेदना असल्या तरी ती कटुता पसरवत नाही. स्वतः तुटूनही इतरांना जोडून ठेवण्याची ताकद तिच्याकडे असते. पण हीच ताकद जेव्हा जास्त खर्ची पडते, तेव्हा तूळ राशी स्वतःला प्रथम स्थान देते. त्या क्षणापासून तिच्या आयुष्यातील नाती, काम आणि विचार सगळेच बदलू लागतात. तूळ राशीचं खरं रहस्य असं की ती संघर्ष करत नाही. ती समतोल साधते, गोंधळ टाळते, पण सत्यापासून पळत नाही. आणि म्हणूनच ज्यांना वाटतं तूळ राशी काहीच बोलत नाही, त्यांना हे कळत नाही की तिचं मौनच तिचं सगळ्यात मोठं उत्तर असतं. तूळ राशीचं पुढचं न उलगडलेलं सत्य म्हणजे तिची आत्मिक थकवा सहन करण्याची क्षमता. ही राशी शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा जास्त सहन करते. लोकांना वाटतं तूळ राशी मजबूत आहे, कारण ती तक्रार करत नाही. पण ज्योतिष सांगते की ही राशी अनेकदा स्वतःच्या मर्यादा ओलांडून इतरांसाठी उभी राहते. जेव्हा ती थांबते, तेव्हा कारण आळस नसून आतून संपलेली ऊर्जा असते. तूळ राशीला संघर्ष आवडत नाही, पण सत्य झाकायलाही ती तयार नसते. म्हणूनच ती थेट वाद न घालता अंतर ठेवण्याचा मार्ग निवडते. हा स्वभाव अनेकांना गोंधळात टाकतो. समोरच्याला वाटतं की सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात तूळ राशी मनाने आधीच पुढच्या टप्प्यावर गेलेली असते. तिच्या आयुष्यातील बदल आवाज करून नाही, तर शांतपणे घडतात. ज्योतिषानुसार तूळ राशीचं आणखी एक दुर्लक्षित अंग म्हणजे तिची भावनिक स्वच्छता. ती अनावश्यक ओझं मनात ठेवायला तयार नसते. म्हणूनच आयुष्याच्या ठराविक वयात ती जुनी नाती, सवयी आणि विचारपद्धती हळूहळू सोडते. हे सोडणं रागातून नाही, तर परिपक्वतेतून येतं. त्या टप्प्यानंतर तिच्या आयुष्यात कमी गोंधळ आणि जास्त स्पष्टता दिसते. तूळ राशीचं मन सौंदर्याला आकर्षित होतं, पण ते फक्त बाह्य नसतं. स्वच्छ विचार, संतुलित बोलणं आणि सुसंस्कृत वागणूक या गोष्टी तिला खोलवर जोडतात. त्यामुळे ती चमकदार लोकांपेक्षा शांत पण सुस्पष्ट लोकांना जवळ करते. ज्योतिष सांगते की तूळ राशी जेव्हा योग्य मानसिक वातावरणात असते, तेव्हा तिची प्रगती झपाट्याने होते. या राशीचं अजून एक न बोललेलं सत्य म्हणजे ती अपयशाला शांतपणे स्वीकारते. ती स्वतःला दोष देत बसत नाही, ना इतरांना दोषी ठरवते. ती अपयशाकडे अनुभव म्हणून पाहते. त्यामुळेच तूळ राशी पुन्हा उभी राहते, तेव्हा जास्त समजूतदार आणि स्थिर असते. तिचं पुनरागमन कधीही गोंगाटात नसतं, पण परिणामकारक असतं. तूळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल तेव्हा होतो, जेव्हा ती इतरांना संतुलित ठेवण्याऐवजी स्वतःचा समतोल जपायला शिकते. त्या क्षणापासून तिच्या निर्णयांमध्ये स्पष्टता, नात्यांमध्ये मर्यादा आणि आयुष्यात स्थैर्य दिसू लागतं. हेच तूळ राशीचं खरं न बोललेले सत्य. ती इतरांसाठी जगते, पण स्वतःला समजून घेतल्यावरच ती खऱ्या अर्थाने फुलते. तूळ राशीचं अजून एक अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचं सत्य म्हणजे तिची आतली मोजमापाची सवय. ही राशी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नात्याला आणि प्रत्येक परिस्थितीला मनातल्या मनात तोलून पाहत असते. कोण किती जवळचा, कोण किती विश्वासार्ह, कोण किती काळ टिकेल, हे सगळं ती शब्दात न सांगता आतून ठरवत असते. म्हणूनच तिच्या आयुष्यात लोक येतातही शांतपणे आणि जातातही शांतपणे. गोंधळ नसतो, पण निवड ठाम असते. तूळ राशीला स्वतःबद्दल बोलायला आवडत नाही. तिच्या आयुष्यात काय चाललंय, ती काय सहन करते याची फारशी कल्पना कोणालाच नसते. कारण तिला वाटतं की स्वतःच्या वेदना सांगितल्या की त्यांची किंमत कमी होते.
ज्योती सांगते की ही सवयच तूळ राशीला आतून एकटी बनवते, पण त्याच वेळी ती तिला भावनिकदृष्ट्या स्वतंत्रही करते. या राशीचं अजून एक न बोललेलं सत्य म्हणजे ती फार काळ खोट्या आशांवर जगत नाही. सुरुवातीला ती समजून घेते, थांबते, वाट पाहते, पण आतून जेव्हा तिला खात्री होते की काहीच बदलणार नाही, तेव्हा ती स्वतःपेक्षा अपेक्षा संपवते. बाहेरून ते अचानक वाटतं, पण प्रत्यक्षात तो तिच्या मनात झालेला दीर्घ प्रवास असतो. तूळ राशीचं मन संघर्षापेक्षा शांततेकडे ओढ घेतं. म्हणूनच ती नेहमीच मोठ्या आवाजाच्या लोकांपासून दूर राहते. तिला प्रभावी बोलण्यापेक्षा अर्थपूर्ण शांतता जास्त भावते. ज्योतिषानुसार ही शांततेची ओढ तिला आध्यात्मिक विचारांकडे, आत्मपरीक्षणाकडे आणि स्वतःच्या अंतरंगाशी जोडते. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात तूळ राशी अधिक स्थिर, अधिक स्पष्ट आणि अधिक समाधानी दिसते. तूळ राशीचं आणखी एक गुपित म्हणजे ती सगळ्यांसाठी सारखी नसते. ती प्रत्येकाला वेगवेगळ्या अंतरावर ठेवते. कोणी खूप जवळ येतं, कोणी फक्त ओळखीपुरतं राहतं. हे अंतर ती जाणीवपूर्वक ठरवते. त्यामुळेच तिच्या आयुष्यात विश्वासघात फार कमी होतो. कारण तिने आधीच मर्यादा आखलेल्या असतात. या राशीचं सर्वात दुर्लक्षित सत्य म्हणजे ती स्वतःला सावरण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. एकदा आतून तुटली तरी ती हळूहळू स्वतःला जोडते. कोणालाही दोष न देता, कोणावरही अवलंबून न राहता ती पुन्हा उभी राहते. तिचं आयुष्य बदलतं तेव्हा कोणतीही घोषणा नसते. पण बदल इतका खोल असतो की जुनी तूळ राशी ओळखू येत नाही. हेच तूळ राशीचं न बोललेलं सत्य. ती गोंगाटात हरवत नाही, तर शांततेत स्वतःला शोधत राहते. आणि एकदा का ती स्वतःला सापडली की तिच्या आयुष्यात कोणाचंही मत अंतिम राहत नाही. जर तुम्हाला तूळ राशीचं हे न बोललेलं सत्य मनाला भिडलं असेल, तर इथेच थांबू नका. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर असे अनेक संकेत असतात, जे फक्त शांत मनाने समजतात. तुमच्या राशीचं भविष्य, तुमच्या आयुष्यात येणारे बदल आणि तुम्ही घेत असलेले निर्णय यामागचं ज्योतिषीय सत्य जाणून घ्यायचं असेल, तर या प्रवासात आमच्यासोबत जोडा. पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देणार नाहीत, तर स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतील. अजूनही अनेक गोष्टी आहेत ज्या राशी शब्दात सांगत नाहीत, पण परिणामातून स्पष्ट दिसतात. त्या गुपितांना उलगडायचं असेल, तर या चॅनेलवर नियमित राहा. प्रत्येक नवीन व्हिडिओ म्हणजेच तुमच्या विचारांना स्पर्श करणारे एक नवीन अनुभव असेल. आजच हा प्रवास सुरू करा. कारण योग्य वेळ नेहमीच आत्ताच असते. शांतपणे ऐका, समजून घ्या आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्याची ताकद स्वतःमध्ये जागी करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.